रामकृष्ण हरी मंडळी, मस्त असाच धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता. मस्त म्हणजे वैष्णवीच्या गावाला म्हणजे खंडाळ्याला जायचं तर सगळेजण. रुद्रप्रसाद, दादूच्या आत्या, मी आणि विशालसुद्धा होता सोबतच. गेल्यानंतर अगोदर चहा पाणी वगैरे झालं, जेवणं वगैरे झाली. जेवणाच्या नंतर आम्हाला जायचं होतं त्यांच्या म्हणजे असं पाहुण्यांच्या घरी जायचं होतं. मग का त्यांनी घर बांधायला काढले होते. त्यांचं घर वगैरे छानसं असं सुंदरसं घर बांधले होते. अजून काम चालू होतं तेवढं. मग नंतर त्यांनीसुद्धा आत्याच्या ओटीला वगैरे नारळ वगैरे देऊन ओटी भरली. सोबतच घरी आलो. घरी आल्याच्या नंतर काय मुलं पण मस्त नवीन कपडे घातले होते. मग आहेर वगैरे चढवायचा कार्यक्रम चालू होता. मग दादोजाला वगैरे आहेर केला. मग आत्याला पण छानशी अशी एक साडी नेसवली आणि ओटी वगैरे भरून घेतली. मग ओटी भरायची झाल्याच्या नंतर मग काय सोबतच वैष्णवी आणि मला पण नवीन असं छानशी साडी घेतली होती त्यांनी. मग ते माझी पण ओटी साडी नेसून ओटी वगैरे भरून घेतली. मग त्यात आता आता ना झाले की माझी आई आणि लेक असं भेटायचं सुरू झालं. मग का वैष्णवीच्या मम्मीला पण मस्त अशी एक छानशी साडी घेतली होती. ती साडी सोबतच नारळ वगैरे देऊन म्हणजे गळाभेट करायची ते असं निघालं होतं. मग काय ते पण करून घेतलं, म्हणजे ते सोबत चालू होतं ते पण कार्यक्रम. मग काय झालं होतं आम्हाला जायला उशीर. मग काय निघालो सगळेजण. निघाल्यानंतर नाही तर रुद्रप्रसादला त्यांचे आजोबा त्यांनी सगळे मस्त आणि मामू विशालला बाय वगैरे करतोय. मस्त असं मज्जा करत दिवस आमचा खूपच छान गेला. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.